नमस्कार. काथ्याकूटच्या या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. काथ्याकूट सुरू करून 1 वर्ष झालेलं आहे. 15 ऑगस्ट या दिवशी आम्ही 15 ऑगस्ट 2025 या दिवशी आमचा पहिला एपिसोड रिलीज झाला. या पॉडकास्टला कसं रिसीव्ह केलं जाईल, लोक बघतील का, अशी आम्हाला एक शंका होती मनामध्ये. पण आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला सगळ्यांकडनं, तुम्हा सगळ्यांकडनं. आणि जे खरेखुरे सिनेप्रेमी आहेत त्यांनी आम्हाला भरभरून रिस्पॉन्स दिलाच, काही चांगल्या सूचना पण केल्या. या सगळ्याच्या बळावरती आम्ही 1 वर्ष पूर्ण करू शकलो आणि आता इथून पुढची आखणी पण आम्ही करतो आहोत. तर तुम्हा सगळ्यांचे सगळ्यात प्रथम म्हणजे मनपूर्वक आभार. तुम्हा सगळ्यांच्या बॅकिंगमुळे काथ्याकूट 1 वर्षाचा टप्पा पूर्ण करू शकलेला आहे. थोडंसं मला आमच्या जर्नीबद्दल अगदी थोडक्यात सांगायला खरं तर आवडेल. आम्ही तिघही जण म्हणजे मी, अमोल आणि गंधार, आम्ही सिनेमाचे प्रेमी आहोत. हा आम्हाला जोडणारा सगळ्यात स्ट्रॉंग धागा होता आणि आम्ही सिनेमाबद्दल भरभरून बोलायचो. जेव्हा जेव्हा आम्ही भेटायचो त्यावेळेला खूप गप्पा व्हायच्या सिनेमाबद्दलच्या. आणि त्यातनं ही कल्पना आली खरं तर की सिनेमाबद्दल तज्ज्ञ लोकांनी बोलणं, सिनेमातल्या दिग्दर्शक, अभिनेते या मंडळींनी बोलणं, हे तर होतच असतं, हे सुरूच असतं. पण सर्वसामान्य माणसांचा पर्स्पेक्टिव्ह सिनेमाबद्दलचा काय असू शकतो, हा थोडा मुद्दा घ्यावा आपण पॉडकास्टमध्ये. तर हा जर्नी फार छान होता. आम्हाला त्याच्यामध्ये शिकायला पण खरं तर मिळालं बरंच, कारण आम्ही या माध्यमाला सरावलेलो नव्हतो. मी, अमोल, गंधार हे लिहिणारे जास्त आहोत बोलण्यापेक्षा. परंतु जसं आम्ही करत गेलो तसं आम्हाला पण आमच्यात पण थोडीशी रिफाईनमेंट येत गेली, काही चुकाही झाल्या. पण तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादामुळे हे खरंच फार फार मस्त जर्नी होता. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. आता अमोल, तू थोडंसं बोल. मला तुला काय वाटतंय? ॲक्च्युली सुरू करताना मी थोडा काय म्हणतात त्याला हेजिटंट होतो. कारण जमाना रील्सचा आहे. लोकांना पटकन रील्स बघून दुसऱ्या रीलकडे जायचं आहे. तर त्या काळात चर्चेचा दीर्घ फॉर्मॅट, तो पण सिरियस चर्चेचा, म्हणजे त्यात असं काही विनोद नाही आहे किंवा त्यात काही फार अशी मनोरंजन असं म्हणतात तसं नाही आहे. आपण सिनेमावर चर्चा करतो, ती चर्चा मनोरंजक आहेच, अर्थातच आहे. पण तसं ते त्या अर्थानं ते मनोरंजक नव्हती चर्चा ती. तर मला वाटायचं की कोण बघणार आहे 40 मिनिटाची 50 मिनिटाची चर्चा, असं मला स्वतःला म्हणजे हिचकिचाहट ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, तशी ती होती. पण 1 वर्षात माझा गैरसमज दूर झाला. 3 मित्र बसून सिनेमावर चर्चा करतायत. हा फॉर्मॅट तसा मराठीत मला वाटतं खूप रेअर असावा, मला तरी फारसे माहीत नाही आहेत. तर त्या फॉर्मॅटमध्ये आपण केली चर्चा, आपल्या अटींवर केली, आपण आपल्याला हवी तशी केली. आपण बाजारपेठेचे नियम न पाहता चर्चा केली आणि त्या लोकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. सो आय एम व्हेरी ग्लॅड. आणि आपण पुढे चर्चा करतच राहू. आणि मला असं वाटतं की एक गोष्ट हायलाईट करायला हवी की पॉडकास्ट हा जो फॉर्मॅट आहे ह्याच्यामध्ये त्यातल्या सहभागी लोकांनी एकमेकांशी बोलणं, गप्पा मारणं असं अपेक्षित असतं. त्याच्यात इंटरव्ह्यू असा अपेक्षित नसतो. पण आता समोर ते असं झालेलं आहे की इंटरव्ह्यू स्वरूपातच चर्चा होताना त्याला पॉडकास्ट म्हटलं जातं. त्यामुळे ते आम्ही पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो पॉडकास्ट असावा. अर्थातच जेव्हा जेव्हा कोणी गेस्ट येतात त्यावेळेला त्याला थोडं इंटरव्ह्यूचं स्वरूप येतं, ते बरोबर आहे. परंतु प्रायमरी जो आमचा उद्देश आहे तो पॉडकास्टचा असा आहे. आणि इनफॅक्ट गेस्ट जेव्हा येतात तेव्हा सुद्धा असं होतं की आम्ही आमच्या पण काही त्याच्यामध्ये आमचे पण काही मुद्दे त्याच्यामध्ये मांडत असतो. त्यामुळे तर स्वरूप एकूण गप्पांचं राहावं हा आमचा आग्रह असतो. सिनेमातले वेगवेगळे ॲस्पेक्ट आणि वेगवेगळ्या इतर विश्वांमधला सिनेमा असं काहीतरी एकत्र करून त्याच्याबद्दल बोलावं. म्हणजे जसं आपण एक पोलिसांवरतीच एक केला एपिसोड, त्याच्यावर म्हणजे फारसं चर्चा होत नाहीत अशा विषयांवर. कारण आता जसं अमोल म्हणला की आत्ताचा जमाना रील्सचा आहे आणि खूप जे ऑलरेडी चाललं आहे तेच पुढे अजून जास्त चालणे, सो दॅट ते जास्त रिलेटेबल होईल असं हा सगळा आहे. म्हणजे अल्गोरिदम आहे याला प्रमोट करतो. पण मग त्या ह्याच्यामध्ये जे इतर कोणी फारसं करत नाही आहे किंवा ज्याला ॲक्सेस नाही आहे इतर लोकांचा, असं काहीतरी करावं असं एक मूळ उद्देश होता. त्यामुळे मग आपण म्हणजे सिनेमातली झाडं असा एक जो काही विषय कधीच कोणी आपल्याला खूप चांगला त्याचा रिस्पॉन्स आला की हा विचारच केला नव्हता किंवा असं काय काय, किंवा चांगले सिनेमे रेकमेंड करण्यासाठी आपण सुनील सुक्तनकरांना बोलवलं होतं. चांगला म्हणजे असाच एक उद्देश होता आणि तो सफल झाला असं मला वाटतं. म्हणजे 1 वर्ष तरी आपल्याला असं
फारसे हाताळले न गेलेले टॉपिक आपण बऱ्यापैकी म्हणजे आपण बी ग्रेड सिनेमाचा एपिसोड केला जो मला नाही वाटत मराठी आपण कोणी आता आला नसेल खरं कधी. बरोबर. आणि आपल्याकडे अमोल असल्यामुळे आपल्याला विषयांचा काही बॉलिवूडचं गाईड आहे आपल्याकडे त्याच्यामुळे. कारण मी स्वतः म्हणजे आपण हे सुरू करायच्या आधी वगैरे मी अमोलच्या गप्पांच्या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून गेलो होतो आधी. ती पण एक खूप मोठी संधी मिळाली की अशा थ्रू आपण एकत्र चर्चा करतोय. आणि अमोलच्या पोस्ट खूप फेमस आहेत फेसबुकच्या किंवा त्याचे ब्लॉग सिनेमाबद्दलचे, त्याच्यामुळे त्याची पुस्तकं आहेत सिनेमा. हो. तर त्यामुळे बोलताना अजून जास्त जे काही येतं बोलता बोलता अनेक अनुभव किंवा अनेक वैशिष्ट्य ती माहिती नसतात. तर ते आणि मला वाटतं आपण तिघांचं वेगळ्या क्षेत्रातलं असणं, हो, माझं छोट्या शहरातलं असणं, तुमचं पुण्यातलं असणं, माझा कॉन्ट्रास्ट जो पण एक महत्वाचा असतो ना. तर काय एक होतं काय एका स्पेस मधले इको चेंबर मध्ये लोक जमून चर्चा करू लागले तर ते मोनोटोनस होऊ शकते. बरोबर. पण आपले अनेक मुद्द्यावर मतभेद पण असतात चर्चा करताना. असतात ना. बरोबर. तर वेगळे मत आहेत, आपले बॅकग्राऊंड वेगळे आहेत, तर थोडा त्याचा फायदा आपल्याला मे बी. मला तो पण एक मुद्दा मला खरंच हायलाईट करावा असं वाटतो की काथ्याकूटचा मुळातला अर्थच खरं तर असा आहे की सर्व विविध अंगांनी चर्चा. आणि मला त्याचं बरं वाटतं की ते साध्य झालं आम्हाला. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या अँगल्सनी चर्चा केली आणि हे पर्स्पेक्टिव्ह देणं हे मला वाटतं एक काम जे होणं गरजेचं असतं ते आम्ही काही प्रमाणात नक्कीच साध्य करू शकलो. आमच्या म्हणजे आम्ही तिघं या पॉडकास्टमधले सहभागी आहोत. ह्यातला आमचा निर्माता मित्र सतेज शेटे याचा इथे उल्लेख करायलाच हवा की सतेज हा माझा शाळेतला मित्र आणि तो आता उद्योजक आहे आणि तो स्वतः सिनेमाचा खूप मोठा प्रेमी आहे. त्यामुळे जेव्हा त्याच्याशी हे सगळं डिस्कस झालं तेव्हा त्यांनी लगेच तयारी दर्शवली आणि त्यांनी त्याच्याकरता आर्थिक पाठबळ पुरवलं. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा आपण प्रथमेश पाटील इंडी जर्नल नावाचा जो यूट्यूब चॅनल तो चालवतो, तो पत्रकारितेमध्ये आज जे खूप चांगलं काम करता आहेत इंडिपेंडंट जर्नलिझममध्ये त्यातलं एक नाव आहे इंडी जर्नल. तर प्रथमेशकडे आम्ही पहिले काही एपिसोड शूट केले त्यामुळे प्रथमेशचे आभार. त्याचा एडिटर मित्र आमचा आदित्य त्यांनी पहिले बरेचसे एपिसोड शूट केले होते. आत्ता आम्ही जिथे हे करतो आहोत आमचे एपिसोड्स ते T3 मीडिया, त्याचे दीप्ती आणि संकेत हे दोन्ही आमचे मित्र जे कॅमेरा आणि सगळे जबाबदारी सांभाळतात, त्या दोघांचे मनपूर्वक आभार आम्ही मानतो. आमचा एडिटर मित्र आणि जो सिनेमाचा पुन्हा एकदा सिनेप्रेमी आहे खूप मोठा, तो सत्यम अवधूतवार, तो एडिटिंग करतो आमच्या एपिसोडचं. सत्यमचे आभार की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्याच्या इन्साइट्स खूप चांगल्या असतात त्याच्यामुळे ती रील्स आणि ते एपिसोड चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर येतात सगळे. सत्यमचे आभार. असे आणि इतर म्हणजे अनेक काय म्हणू अनेक मित्रमंडळींनी आम्हाला बराच फीडबॅक दिला. हो, म्हणजे स्पेशली आपण सुरुवातीचा एक काय म्हणा रफ एक एपिसोड शूट केला होता आणि तो आपण काही जणांना दिला होता की आम्हाला जरा फीडबॅक द्या ह्याच्यावरती. तर ते तेव्हापासून खूप लोकांनी आपल्याला मदत केली आणि वेळोवेळी फीडबॅक दिले आणि क्रिटिकल फीडबॅक दिले. हे करू नका, हे वाटत नाही. आणि खूप लोकांना आपल्याला विचारतात की तुमचा कार्यक्रम स्क्रिप्टेड असतो का. तर मला वाटतं ती प्रोसेस पण आपण सांगायला हवी की आम्ही विषय ठरवतो आणि फार ढोबळ मुद्दे काढतो 4-5 की आपण याच्यावर चर्चा करायची आणि काही सिनेमांची नावं अर्थात त्यात. पण आमची बहुतांश चर्चा ही अनस्क्रिप्टेड असते. म्हणजे खूप लोक आम्हाला विचारतात की या सिनेमाचं नाव काय नाही आलं किंवा या अभिनेत्याचं नाव काय नाही आलं. ती चर्चा उत्स्फूर्त असल्यामुळे ना बरीच नावं मेन्शन करायची राहून जातात कारण आम्ही अगोदर कागदावर काही लिहून नाही काढत स्क्रिप्ट त्याचं. तर आमची चर्चा नेहमी उत्स्फूर्त असते. तर ज्यांना उत्सुकता नाही की आमची प्रोसेस काय चर्चेची, तर आमचं सगळं अनस्क्रिप्टेड असतं, ढोबळ मुद्दे काढलेले असतात आणि आम्ही त्याच्यावर इन्फॉर्मल गप्पा मारतो. हाच आमचा फॉर्मॅट आहे. म्हणजे एक आमचा तसा फोकस असतो की शक्यतो मुद्दे सगळे कव्हर व्हावेत एवढंच. त्याच्यामध्ये बाकी मग त्याच्या अंतर्गत जे बोलणं होतं ते सगळं ॲज यू सेड ते अनस्क्रिप्टेडच असतं. दुसरा एक काय म्हणायचं नॉन निगोशिएबल असं एक आपण ठरवलं होतं की शक्यतो मेनस्ट्रीम मधले सिनेमे की जे लोकांनी बघितले असतील, म्हणजे आपण वेगळी स्पेशल चर्चा करूच शकतो त्या आर्टसी सिनेमांवरती, पण आपला मूळ उद्देश तो बरोबर म्हणजे सिनेमा आणि खरं सांगायचं तर थोडं ते आपण सिनेमा आणि लोक म्हणजे सिनेमा आणि समाज असं खरं तर ते जुळवायचा आमचा एक प्रयत्न राहिलेला आहे. हा, म्हणजे सिनेमाचा समाजावर काय परिणाम होतो आणि समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा सिनेमावर काय परिणाम होतो असं एक पण करायचं होतं. ते कधी कधी बरेचदा ते थोडं अकॅडमिक झालं पण आपण ठरवून अकॅडमिक नाही करत, जसं आपण ठरवलं होतं की जास्त अकॅडमिक.
पण कसं असतं आपलं असं आहे की आपण सोशली आणि पॉलिटिकली आपलं मत असल्यामुळे ते येणं फार स्वाभाविक येतात. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे थोडं सगळ्यांसाठी सगळं काही काही असावं. हम्म, म्हणजे क्लासमधल्या लोकांना पण यात चर्चेमध्ये काही मिळावं, मासमधल्या लोकांना पण मिळावं, सगळ्या स्तरातल्या लोकांना काही ना काही मिळावं असा प्रयत्न मला वाटतं आपण बरोबर. करत असतो. तो यशस्वी झाला की नाही ते अर्थातच लोक ठरवतील. त्यामुळे मला वाटतं आपण वाइंड अप करूयात आणि सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो 1 वर्षाच्या आमच्या या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने. इथून पुढे आता आमचं जर्नी सुरूच राहणार आहे. काही वेगळ्या गोष्टी करायचं पण मनामध्ये आहे. ते सगळं आता त्याचं कसं वर्कआउट होतं ते आता कळेल, आम्हाला पण कळेल. पण तुमचं प्रेम असंच असू द्या. तुम्ही फीडबॅक देत राहा, तुम्ही क्रिटिकली फीडबॅक पण देत राहा, कारण आमच्या दृष्टीने तो जास्त आवश्यक आहे की सुधारणा काय व्हायला पाहिजेत अजून, हे मला वाटतं समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे क्रिटिकल फीडबॅक जरूर देत राहा. काथ्याकूट बघत राहा, चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, आमचे एपिसोड शेअर करा आणि नवीन एपिसोडसह लवकरच भेटू. थँक्यू व्हेरी मच.